आपल्या लोकांचे कपडे रागी केले आणि पांड्या गेला. पांड्या सकाळी बेगी येतं. 4 बाई माणसं येतली, माई येतली, वहिनी येतली, सगळे जण येतली. त्यांच्या 4 गजाली सांगा गावतले. पुन्हा धावत जायचं येतोय. एकही माणूस दिसणार काय करू असा ना. तुम्ही नसल्यात तर ते काहीतरी मनातले गजळी सांगावय. मी काही एक जास्ती सांगायचे नाही समाजला. काय झाला आमचा पाण्याचा धंदो आणि पाण्याचा धंदो असल्या काळात भाऊ माझ्याकडे सगळा आणि सांगता काय माहिती याचा जो पाण्याचा धंदो असला की माका फक्त भातच घालते भात खाऊन माझं पोट फुटतात. आता माका सांगा घरात जर पीठ असलं तर बाई भाकरी भाजताना घरात नाही पीठ या कशी भाकरी भाजू. आणि दुसरी गजाल सगळ्यांका सांगता या बाई माणूस इल्ल्या गेल्याची उठबस करणार आहे. कोण दारात पाहुणे येलो तर त्याचं पाणी देणार आहे. या घरची घर नसेल. आता दारात दिलेल्या पाहुण्याची उठबस करू माका समजलं ना. ते का चाय पर्यंत वय माका समजलं ना. तुमका होणार सांगते वहिनी समजला. तेव्हा तर सोलो खायचं वक्त बरं होतो. सोलो खायचं वक्त बरं होतो. 4 पैसे खिशातले तरी काढून गावात. आता सोलो खाणार नाही आणि पैसे खायचे ना होणार समजणार नाही. घरात माका सांगा घरात जर साखर आणि पावडर असली तर मग बाई माणूस चाय करून देताना लोकांका सांगत काय आणि हे घोम जगावर सांगत काय. जिल्ह्या लोकांका बोलायचं ये चाय खाय. घरात नाही साखर पावडर समजता कसं संसार करू याच्याकडे समजणार नाही. बोललंय तर लोकांना वाईट दिसतं. पुन्हा मी बोलणे नाही पण घरचे करतात सांगायच्या दुसऱ्या समजणार नाही. काय ही घरातली खरं या बाय माणूस धड नाही. या घरातली भीती व तुमका सांगायचं समजत नाही. मी 17 वेळा सांगले का असले भानगडी करून लोकांना हळूहळू किंवा बसवू नको. लोकांना हळूहळू बसायचं मागायला चाय गो चाय रळ हळगो. कुणाच्या घरातली साखर चोपली पावडर चोपली आणि आता माका होईल तो घोटभर चाय नाही. आता घरात साखर पावडर नाही तर बाय म्हणून कसं आहे करा कंटाळलो या संसारातो माका वैरागिलो या